निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, बाळासाहेब सोळसकर, शिवरूपराजे खर्डेकर, बाळासाहेब सोळसकर, प्रल्हाद तात्या पाटील, चंद्रकांतजी जाधव, डी के पवार, सुशांत निंबाळकर, मंगेश धुमाळ, विलासराव नलवडे, नरसिंह निकम, दत्तोबा धुमाळ, अमृत जायकर, प्रतिभाताई शिंदे, रामभाऊ लिंबे, किशोर बाचल, श्रीमंत जगताप, आपल्या सरपंच निपालीताई लेंबे, दीपक पिसाळ, अमित चव्हाण, अमोल निकम, अविनाश फडतरे, सर्व या परिसरातील पिंपोडे बुद्रुक परिसरातील आणि पंचक्रोशीतील जमलेले माझे बंधू भगिनी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, माझ्या माय माऊली आणि तरुण मित्रांनो, मी आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील, जे ह्याच गावचे तसं बघितलं तर सुपुत्र आहे. कारण आजोबांनी खूप जण कामधंद्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी जातात, स्थायिक होतात, परंतु मूळ गाव कधी विसरू शकत नाही. आणि त्याच्यामुळे तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे. इतक्या छोट्या कडेच्या गावाला आम्ही आमदारकीचं तिकीट दिलेलं आहे. आता आमदार करताना ह्या घड्याळाला विसरू नका, घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा. कारण जे आपलं ते आपलंच असतं. दुनियेत कुठेही जावा, तुम्ही तुमच्या गावाला विसरू शकत नाही. आम्ही पण, आम्हाला सांगतात काही पिढ्यापूर्वी, आम्ही मूळ नांदवळचे, त्याच्यावर मी जेव्हा पालकमंत्री झालो त्यावेळेस त्या गावाबद्दल एक प्रेम, आपुलकी, आकर्षण हे मला होतं. आणि त्याच्यातूनच मी तिथं गेलो. त्यावेळेस मला तिथलं मातोबा मंदिर पाहायला मिळालं. त्याची अवस्था बघितल्यानंतर मलाही थोडस वाईट वाटलं, वेदना झाल्या. शेवटी तुमच्या सगळ्यांच्यामुळं आम्ही वेगवेगळे पद भूषवलेली आहेत. आज आमच्या शब्दाला एक वजन आहे, किंमत आहे. आज आमची आर्थिक परिस्थिती बरी आहे आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की ह्या मंदिराचा अतिशय चांगल्या प्रकारचा जीर्णोद्धार करायचा. गावकऱ्यांनी पण साथ दिली आणि ते मंदिर त्या काळामध्ये मी जवळपास 35 लाख रुपये खर्च करून अतिशय उत्तम अशा प्रकारचं करून दिलं. मी उपकार केले नाही, माझ्या पूर्वजांनी त्या काळामध्ये त्या गावामध्ये ते राहिले आणि त्यांच्या पुढची पिढी, त्यांच्या पुढची पिढी, त्यांच्या पुढची पिढी म्हणून आम्ही जन्माला आलो. ही जी आपली ओळख असती, ही जी आपली आठवण असती, हे बाबांनो कदापि विसरता येत नाही. तशाच पद्धतीनं सचिन पण उद्याच्याला त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर ही ओळख ते कधी विसरू शकणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे की अनेक नेतेगण आले. मला आता प्रल्हाद भाऊ सांगत होते, काल फलटणला सभा झाली, त्याच्यात कोण काय म्हणलं, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मी उद्या फलटणला मला जे काही उत्तर द्यायचं ते देईल. परंतु पिंपोडेकरांनो, माझ्या कोरेगावच्या ह्या परिसरातल्या 27 गावातल्या माझ्या सहकारींनो, आम्ही तुम्हाला ह्यावेळेस एक चांगला उमेदवार दिलाय. माग 3 टर्म ह्या दीपक चव्हाणांच्या झाल्या. रामराजेंच्या आग्रहा खातर आम्ही त्यांना उमेदवारी द्यायचो, तुम्ही त्यांना निवडून द्यायचा. पण 15 वर्षात जे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते त्या ठिकाणी सुटले नाही. माझी कामाची पद्धत अशी आहे की जर एखादा नेता एखाद्या भागाचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी जर आपल्याला काही सांगितलं तरच त्याच्यामध्ये भाग घ्यायचा, नाहीतर उगीच लुडबुड करत बसायचं नाही. कारण बऱ्याच जणांना स्वतःच्या कामामध्ये दुसऱ्यांनी लुडबुड केलेली आवडत नाही. आणि मी अनेक वर्ष सत्तेमध्ये मी नेहमी दीपक चव्हाणांना म्हणायचो, तुला काय पाहिजे ते सांग, मी द्यायला तयार आहे. परंतु त्यांनी आहे मनमिळावू चांगला, परंतु स्वतःचा निधी देखील श्रीमंतांना विचारल्याशिवाय कुणाला देणार नाही. आता असं नसतं. उद्या सचिन निवडून आल्यानंतर सचिनला समजलं पाहिजे की आपला फलटणच्या तालुक्यामध्ये कुठल्या गावाला मदत केली पाहिजे, कोरेगावच्या 27 गावांच्या मध्ये काय आपण केलं पाहिजे. आज तो ज्या पद्धतीने एक शेतकरी म्हणून ही व्यक्ती आहे, त्याचा डाळिंबाचा धंदा उत्तम होता. आज सीताफळ तो त्या ठिकाणी घेतोय. भावंड एकत्रपणे राहून व्यवसाय करतात.
आणि व्यवस्थितपणे बोलतोय. म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, त्यामध्ये एक गरीब कुटुंबातला व्यक्ती आज तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सगळेजण आहोतच. मी मुद्दाम आज पिंपोड्याला आलेलो. मला खरं तर कुठल्याच मतदारसंघात मी अशा 2-2, 3-3 सभा दिल्या नाही. फक्त एवढाच एक मतदारसंघ आहे की मी साखरवाडीलाही गेलो, पिंपोड्याला आलो, उद्या फलटणला पण रणजित सिंह निंबाळकरांनी मला तिथं बोलवलेलं आहे. शेवटी प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते. पिंपळेकरांनो, उद्याची निवडणूक तुमचं माझं भवितव्य ठरवणारी आहे. इथं एवढा महिला वर्ग आहे, त्यांना लाडकी बहीण योजना आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला. लोकसभेला आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. रणजित सिंह निंबाळकर या भागाचे महायुतीचे उमेदवार होते, परंतु त्यांचा पराभव झाला. काय ह्या माढा लोकसभा मतदारसंघाने मिळवलं? आज केंद्रात सरकार आहे एनडीएचं, पंतप्रधान मोदी साहेब आहेत. त्याच्यामध्ये जो तुम्ही खासदार निवडून दिलाय तो ते माळशी रस्ता, तो तिथं काही मोदी साहेबांना भेटू शकतो? अमित शहाना भेटू शकतो? गडकरी साहेब असतील, पियुष गोयल असतील, शिवराज सिंग चौहान असतील, शेवटी मंत्र्यांना भेटल्याशिवाय कामं होत नाही बाबांनो. आणि त्याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आता ते झालं ते उघडण्यात अर्थ नाही, पण तुम्हाला 5 वर्षांनी तुम्ही जर नीट विचार केला की रणजित सिंह निंबाळकरांची 5 वर्षाची कारकीर्द आणि आता धैर्यशील मोहिते पाटलांची 5 वर्षाची कारकीर्द, आज तारीख लिहून ठेवा, वेळ लिहून ठेवा आणि त्या ठिकाणी वार लिहून ठेवा आणि 5 वर्षांनी मला सांगा की दादा तुम्ही म्हणला होता पिंपोड्याला ती राव बरोबर निघालं. मी खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. मी या सगळ्यांना बघितलेलं आहे कामाची पद्धत. मी सोलापूर जिल्ह्याचं अनेक वर्ष मी राज्यातच काम करतो, त्याच्यावर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांचे बारकावे मला माहिती आहेत. कुठं कुठं कोण कोण पुढारी काय करतं, कोण कोण पुढारी खरोखरीच लोकांच्या मध्ये शिरून काम करतं आणि कोण कोण पुढारी वरच्यावरच हाणतं. त्याच्यामध्ये काय नुसतं कपडे पांढरे घालायचे, चाललो इकडं, चाललो मुंबईला, चाललो दिल्लीला. अरे मग माग ग्रामपंचायत तरी आहे का तुझ्या? काही काहींची अक्षरशः ग्रामपंचायत नसते आणि उगी मोठा राज्याचा पुढारी होतो. तसली पिल्लावळ काँग्रेसमध्ये फार आहे. एक दिल्लीला गाठायचं आणि दिल्लीची जवळीक साधायची, खाली काय कुणाला विचारायचं नाही, वरनं डायरेक्ट उमेदवारीच घेऊन येतात. अशा प्रकारचा अनुभव मी देखील एकत्र काँग्रेसमध्ये असताना बघितलेला, घेतलेला आहे. ह्याच्यात आम्ही सगळेजण गेलेलो आहे. त्या खोलात मी जास्त जात नाही, परंतु मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, आज पिंपोडेचं ग्रामचं दैवत भुमाई देवीला, आमच्या नागेश्वराला वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकर यांना देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं अभिवादन करतो. गेल्या वर्षीच्या मे महिन्यातच भुमाई देवीची प्राण प्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. त्याबद्दल मी पिंपोडेकरांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक देखील करतो. वसना नदीच्या काठी वसलेल्या माझ्या पिंपोडे गावचा ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा हा त्या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे आणि इथल्या नागरिकांनी विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. याचा मला अभिमान आहे. आपल्या परिसरातले नेते बाळासाहेब सोळसकर यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये काम करायला मिळालं, कोरेगाव मार्केट कमिटीमध्ये काम करायला मिळालं, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करायला मिळालं. आताच्या काळामध्ये एक मी विचार केला की मध्ये मी अमितला कार्याध्यक्ष आणि संजू बाबाला त्या ठिकाणी अध्यक्ष केलेलं होतं. अध्यक्ष केलं तरी संजू बाबा काय कुठून जिल्ह्यामध्ये फिरले नाही. आता का फिरले नाही मी कधीतरी खाजगीत विचारेल, का श्रीमंत असल्यामुळे फिरले नाही मला माहिती नाही, पण ते फिरले नाही. अमृत आपल्या कदमला, अमितला संधी दिली, ती एकदम शिवेंद्रराजे भोसले यांच्याशीच लढाई करायला निघाला. अरे म्हटलं, ती राजे तुझं कुठे टिकायचं काय?
आता लढतोय, मशालकडे गेला, अलीकड कोण कुठं जाईल काही सांगताच येत नाही. ते विचारावं लागतं, मागच्या ट्रिपला ही इकडं होतं, ह्या ट्रिपला कुठे रे ती, आणि पुढच्या ट्रिपला आणखीन कुठं जाणार आहे. काय कुणी याव जाव घर तुम्हाला, कोण तुतारी घेतय, कोण त्या ठिकाणी घड्याळ घेतय, कोण त्या ठिकाणी मशाल घेतय, कोण कमळ घेतय, कोण त्या ठिकाणी धनुष्यबाण घेतय, कोण पंग्या घेतय. ह्याच्यातलं काही मिळालं नाही तर आणखीन तिसरं कुणी घेते, रिक्षा घेते, सफरचंद घेते, काही घेते. ठीक आहे, लोकशाही आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण तुम्ही एक लक्षात घ्या, केंद्र सरकारमध्ये अजून 4.5 वर्ष मोदी साहेबांची तिथं पंतप्रधान म्हणून कारकीर्द चालणार आहे. परवा पुण्याच्या सभेमध्ये मोदी साहेब काही गोष्टी माझ्याशी बोलत होते. ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस फक्त राज्याच्या हिताचं, देशाच्या भल्याचं आणि साधारण काय आपण करू पाहतोय आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे, एवढा 24 तासातला 18 तास ते काम करत असतात. बाकी काही त्यांच्या मनामध्ये नसतं. ही गोष्ट असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं की बाबा, जसं आंध्र प्रदेश आणि आमच्या बिहारला केंद्र सरकारने थोडं झुकतं दिलं माप, तशा पद्धतीनं महायुतीचं सरकार आणा, मी तुम्हाला केंद्र सरकारमधनं भरीव अशा प्रकारची तरतूद करील, निधी देईल. मित्रांनो, मी पंतप्रधानांशी बोलतोय, आपल्या इथे एखादा गडी सरपंचाशी बोलला तर तिच्या आईला मी सरपंचाशी बोललो, अरे होय होय जरा जमिनीवर ये. अशा पद्धतीचे आपले काही काही बिलंदर माणसं आहेत. त्याच्या खोलामध्ये मी जास्त जात नाही, पण सांगायचं तात्पर्य, आपल्याला आपले पाण्याचे प्रश्न सोडवायचे. आपल्याला 0.52 हे जे काही पाणी उपलब्ध झालेलं आहे, हे पाणी द्यायचं. वास्तविक आमच्या रामराजे नाईक निंबाळकरांच्याकडे आम्ही कृष्णा खोरे महामंडळ दिलेलं होतं. स्पीकर ते होते. स्पीकर करताना काय काय मी प्रयत्न केला ही गोष्ट मला त्या ठिकाणी माहिती आहे. काय झालं रे तिथं? अच्छा, बसायला. मला वाटलं कोण असं फिट बीट घ्यायचं. माझं भाषण ऐकलं फिट आले का काय म्हणतो म्हणजे आहे. मी चांगलं समजून सांगतो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु ह्या प्रकारे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे, नुसता संपर्क आमदारांनी ठेवून कामं होत नसतात. अक्षरशः आम्ही काही काही तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपये विकास कामाला दिले आणि त्या भागाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आज आपल्याही पाण्याचे प्रश्न असेल तर तुम्ही काय, माझ्या या पंचक्रोशीतल्या 27 गावांना, माझ्या मायमौली सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही माग जसं लोकसभेला चुकला, मी ती चूक म्हणतो, तुम्हाला ते बरोबर वाटत असेल, परंतु तेच पुन्हा पुनरावृत्ती उद्याच्या विधानसभेला केली तर तुम्ही 5 वर्ष मागे जाल. सरकार येणार ते महायुतीचंच येणार, दुसरं कोणाचं सरकार येऊ शकत नाही. आणि ते पण येणार ह्या माझ्या महिला, माझ्या लाडक्या बहिणींमुळे येणार. सगळीकडे लाडक्या बहिणींना पैसे येतात ना, महिन्याला येतात का नाही, आम्हाला कधी सांगायचं. त्यामध्ये आज त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला आनंद दिसतोय, समाधान दिसतंय. हेच आम्हाला पाहिजे होतं. एकनाथरावांना हेच पाहिजे होतं, देवेंद्रजींना हेच पाहिजे होतं, मला हेच पाहिजे होतं की कधी आमच्या लाडक्या बहिणीकडे आम्ही पण पाहिलं नाही. त्याला आमचाही दोष आहे. इतके वर्ष आम्ही पण सत्तेमध्ये, पण आमची खुरपणाला जाणारी, रोजगार हमीवर जाणारी, झाडू पोतना करणारी, धुणं भांडी करणारी, स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन करणारी, दिवसभर कुठंतरी पाटी घेऊन भाजीपाला विकून संध्याकाळची चूल पेटवणारी, ह्या महिलेकडे कधी लक्षच दिलं गेलं नाही. किंवा तिलाही काही मन आहे, तिची पण काही इच्छा आहे की मी बाजारात गेल्यानंतर, फलटणला गेले किंवा कोरेगावला गेले किंवा सातारला गेले, कुठेही गेले तर मला काहीतरी माझं हक्काचं घ्यायचंय. हे घेताना सतत एक तर नवऱ्याचं प्रेशर, जिथं सासूरवास असेल तिथं सासूचं प्रेशर, जिथं मुलांची जबाबदारी असेल तिथं मुलांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. या प्रकारे अक्षरशः ती माझी महिला पिचून गेलेली होती. आणि म्हणून आम्ही ठरवलं की 45,000 कोटी गेले तरी चालतील, पण ह्या माझ्या गरीब महिलांच्या चेहऱ्यावर, आणि सगळ्या जाती धर्माच्या, भेदभाव केला नाही, सगळे जाती धर्माच्या, त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे
कुणाच्याही हाताच्या मार्फत नाही. हे बाबा तू जाऊन तिथं दे, नको देताना ती पुन्हा काहीतरी काढूनच घेतय. अरे मी तुला आता 1500 देतो, जरा 100 मला दे. कुणाला काही नको. आमच्या अकाउंट मधनं 1500 निघतील आणि डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जातील. ह्यावेळेस तर ऑक्टोबरला आम्ही काहीतरी ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ह्याच्यात जरा गडबड झाली. कारण एवढी मोठी योजना 2,30,00,000 महिलांना आम्ही जून मध्ये जाहीर केली आणि ऑगस्ट 15ला तर पैसे दिले तुम्हाला. या सगळ्यांचं रेकॉर्ड करणं, आधार कार्डशी लिंकअप करणं काही साधी सुधी बाब नव्हती. ते काही येड्या गबाळाचं काम नव्हतं, पण ते आम्ही केलं. त्याच्यात आम्हाला आदिती तटकरे त्या खात्याचे मंत्री, ती नेमकी लेडीज, तिचाही उपयोग झाला. IT खात्याचा पण उपयोग झाला. माझ्या वित्त विभागाने वेळोवेळी पैसे उपलब्ध करून दिले. कुठेही त्या ठिकाणी आडेवेडे न घेता, इतर कुठल्याही पगारावर परिणाम न होऊन देता, विकास कामावर देखील कुठेही परिणाम न होऊन देता ही योजना आपली चाललेली आहे. आणि ही आपल्याला पुढे चालवायची ना. जरा जोरात म्हणा. ही चालवायची. आमच्या लाडक्या बहिणी म्हणतायत तुमच्या करता 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचं लाईट बिल फ्री दिलेलं आहे, 0. आता काय सांगतात? हे काही नाही, आता मी हे योजना बंद करणार आहे. म्हणजे आता यांची योजना बंद करायचं कारण काय? अरे शहाण्यांनो, तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही काही दिलं नाही. एखादा माणूस ₹1.25 तरी टाकेल, पण तेही तुम्ही टाकलं नाही. आम्ही योजना दिली तर तुम्हाला बघवत नाही. तुम्ही कोर्टात जाताय, तुम्ही स्टे आणण्याचा प्रयत्न करताय. तुमचे माजी मंत्री म्हणतात आमचं सरकार आल्यावर योजना बंद करू. अरे पण तुमचं सरकार येणार नाही. सरकार आणायचं यांच्या हातात आहे. ही बटणं दाबणार आहे. तुझ्या हातात काय? देवळातली घंटा आहे का वाजवायची? हे आपण तुम्ही लक्षात घ्या. यांचं काय रे खरं नाही. हे सगळे आपली सगळ्यांचं बघितलेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की दोन आमदार, रामराजे पण आणि दीपक पण काय ती फलटणची अवस्था, काय तुमची अवस्था. मी इतक्यादा सांगायचो राव करा, बघू बघू. मी म्हणायचो पहिलं छातीवरचा हात काढा. ते छातीवर हात ठेवला की आम्हाला वाटतं की तुमची छाती दुखायला लागली. त्याच्यामुळे आम्हाला काही कसूनच होतंय. अशा पद्धतीनं मी त्यांना सांगायचो. कारण आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं. मी नेहमी म्हणायचो की राजे काय चाललेलं आहे, का तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेत नाही? करायचं म्हणतं तर काही पण करता येईल. आज तुम्ही पहा फलटणची अवस्था आणि बारामती तालुक्याची अवस्था, दोन्हीकडून त्या ठिकाणी प्रतिनिधीच आहे. खरं तर स्पीकर म्हटल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेस उठून स्पीकर, मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल, स्पीकरशी बोलताना आम्हाला उठून बोलावं लागतं, रिस्पेक्ट द्यावा लागतो. एवढी ती मानाची खुर्ची आहे. उद्या स्पीकरने ठरवलं की ह्या भागामध्ये 25-15चे पैसे, बजेट मधले पैसे, 30-54चे पैसे, DPDCचे पैसे किंवा CSRचे पैसे, अनेक प्रकारचे निधी असतो. परंतु ते प्रयत्न केला तर होईल ना. आम्ही काही सांगायचं काम करायचो, परंतु ऐकायचं नाही ऐकायचं ज्याची त्याची मर्जी. आम्ही त्याच्यापेक्षा काय करू. आणि दीपकला सांगितलं तर दादा मला त्यांचं डावलता येणार नाही. महाराज म्हणतील तसं, श्रीमंत म्हणतील तसं. म्हणलं घे श्रीमंतांना आता डोक्यावर. म्हणलं तुझ्या त्यामध्ये या पद्धतीने हे चाललंय. माझी तुम्हाला विनंती आहे, 3दा त्याला निवडून दिलं दीपकला. एकदा सचिनला निवडून द्या. नाही ह्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये इथली कामं मी बदलून दाखवली. इतर सचिन निवडून आल्यानंतर मला कुणाला परत विचारायचं कारण नाही. राजे हे करू का? काही नाही. त्यांनी मला सांगायचं, रणजितजींनी मला सांगायचं, प्रल्हाद भाऊंनी सांगायचं, शिवरूपनी सांगायचं, डिकेनी सांगायचं, आमची प्रतिभा आहे तिनं सांगायचं. आम्ही करणार. शेवटी काय आपल्याला काय, आम्ही पण ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. मला नेहमी वाटतं मिळालेला पदाचा संधी, मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करताच करायचा असतो. ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे. मी आज देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रस्त्याने चाललोय.
काही जणांनी आम्हाला सांगितलं आमचे फोटो लावू नका नाहीतर केस करीत. म्हणलं ठीक आहे, नाही लावत. चव्हाण साहेब तर मला लावून देतील, मी चव्हाण साहेबांचा लावला. शिवशाहू फुले आंबेडकर हे सगळ्यांचे, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, राजमाता जिजाऊ हे त्या ठिकाणी सगळ्यांचे. आणि त्यामुळं या सर्वांचा आदर्श घेऊन आम्ही मायमाऊलींना पुढे चाललेलो आहे. आणि त्याकरता आम्हाला स्त्री शक्तीला ताकद द्यायची आहे. आम्हाला तरुणांच्या करता MIDC चे नवीन गुंतवणूक त्या ठिकाणी आणायची आहे. आम्हाला पाण्याच्या बद्दल जे 0.52 ते पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचंय. आणि केंद्राने सांगितलंय की उद्याच्याला तुम्हाला कुठला निधी कमी पडणार नाही, याबद्दलची काळजी आम्ही घेऊ. म्हणून आपण सगळ्यांनी काही करा, प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये समजून सांगा, कुठंतरी केव्हा तरी बदल करायचा असतो. नुसतं भाषण ऐकून पोट भरत नाही. प्रश्न सोडवायचे असतील, कृती करावी लागती. आणि कृती करण्याची धमक आणि ताकद त्या नेतृत्वात असावी लागती, तर कामं होतात, नाहीतर कामं होत नाही. चला आपली पैज आहे. श्रीमंतांनी एखाद्या अधिकाऱ्यांना काम सांगावं आणि अजित पवारांनी काम सांगावं. कुणाचं ऐकलं? ही भावकी म्हणून म्हणते दादाचं ऐकणार. भावकी तसं नाही. लोकांना काय वाटतं, तुम्ही माझ्या जवळचे असल्यामुळे तुम्हाला माझ्याबद्दल सहानुभूती आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही. पण हे बघा, ही आवाज, त्यामध्ये तुमच्या आवाजात दम पाहिजे आणि तुमच्याबद्दल समोरच्या अधिकाऱ्याला एक आदरयुक्त भीती पाहिजे. भीती नाही, आदरयुक्त भीती. या बाबाचं नाही ऐकलं तर मग आपलं काही खरं नाही, मग गडचिरोलीच आपल्याला, दुसरीकडे कुठं नाही. अशा पद्धतीनं आम्ही मिटिंग घेत असताना, आम्ही हे करत असताना, काही मला तर इतका वाईट वाटतं. आम्ही बसतोय, चर्चा करतोय आणि काही जण ती मोबाईल उघडून हे असंच करत बसतात. अरे ती मोबाईल मध्ये काय बघता राव? आम्ही माणसं हाडामासाची तुमच्या समोर बसलोय. आमचं बघा, नंतर काय खोलीत जाऊन मोबाईल बघायचं ती बघा. पण सगळ्यांचं काम चालू असताना खूप जणांना वाईट खोड आहे. तुमच्यातल्या कुणाला असेल तर सोडून द्या, लोकांना आवडत नाही. श्रीमंतांचं नाव घेऊ नको, तो अधिकार आपल्याला नाही. आपण गरीब माणसं आहोत. त्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना, आता हेच उदाहरण देतो. मागच्या वेळेस दुष्काळ होता. दुष्काळ असताना कुठले कुठले तालुके दुष्काळ जाहीर केले? वाई झाला, खंडाळा झाला, फलटण झाला, अरे बारामती झाला. त्या आमदाराच्या अंगात दम होता, त्याने बारामती माझ्याकडे डावा कालवा जातोय, जनाई शिरसाई पुरंदर उपसा सिंचन योजना आहे, तरी म्हणलं अधिकारी माझा तालुका घ्या हो. दुष्काळ घेतला नाही, काहीच नाही. म्हणूनच घड्याळाला आता मत द्या. आता दुसऱ्याचा विचार करू नका. ती पहिली घड्याळाला मत दिलेली गेली तिकडं, ती सगळं. आणि ह्यांनीच बर का, आम्ही बसलो असताना, दादा इथं काही बरोबर नाही दादा, आपण भाजपच्या बरोबर सरकार स्थापन केलं पाहिजे, सरकार स्थापन केलं पाहिजे. मी आता भेटल्यावर विचारणार आहे, आता कसं काय तिथं वाटतंय? गारगार वाटतंय. तर मला एक सांगायचं की तुम्हाला काही तालुक्यांना दुष्काळाच्या निमित्तानं काही करोड रुपये मिळाले. खोटं नाही सांगत. वाईला आमच्या मकरंद आबा, त्याला 44 कोटी रुपये, त्याला म्हणजे त्याच्या मतदारांना मिळाले. हे विचार करा ना. उशाला सगळी धरणं, दोन बलकवडी, दोन वाईच्या उशाला धरणच आहेत ना, तरी देखील कृष्णा नदी वाहती वाई मधनं कृष्णाच्या काठी. या पद्धतीनं सगळं असताना त्यांनी आपला स्वतःचा तालुका काढून घेतला. परंतु इथं दीपक पण कमी पडला, राजे पण कमी पडले आणि आपला तालुका मात्र तसाच राहिला. ही राहिला आणि ती राहिला. वास्तविक आमच्या लक्षात आणून दिलं असतं तर आम्ही पण सांगितलं असतं, बाबा घ्या घालून. पण तेवढी आठवण तरी करायला पाहिजे ना नेतृत्वानी, लोकप्रतिनिधींनी. मित्रांनो, तुमच्या भागातल्या बरेच जण किसनवीर सहकारी साखर कारखान्याचं
सभासद आहेत, हे क्षेत्र आहे. त्या कारखान्याचं कसं चाललंय ते तुम्हाला माहितीये. तो खंडाळा आणि किसनमिल बाहेर काढण्याच्या करता आम्ही अमित भाईंची मदत घेतली, सेंट्रल गव्हर्नमेंटची, आणि आता त्या कारखान्याला मदत केलेली आहे. आता ते कारखाने चालू राहतील. तुम्हाला सांगायचंय, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्याच दहशती तुम्ही आपल्याकडनं चूक होऊन देऊ नका, पण चूक न होता कोणी त्या ठिकाणी दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला तर काही कुणाचं ऐकायचं कारण नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपापलं मत स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आणि त्या पद्धतीनं तुम्ही वागा, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे. एकंदरीतच एमआयडीसीच्या गप्पा काहींनी मारल्या, कुठं एमआयडीसी, काय झालं काय नाही, त्याचंही कुठलं काही नाही. त्या एमआयडीसी करायची म्हटलं तर पाणी लागतं, परंतु पाण्याचा पत्ता नाही, एमआयडीसीच्या गप्पा आणायला लागलेत. हे पण कदाचित काहींना माहिती नसावं. मला आता ऐकायला मिळालं की कार्यकर्त्यांना पण धमक्या देऊन त्यांचं राजकारण संपवण्याचं काही लोक काम करतायत. वास्तविक ज्याच्यामध्ये स्पार्कला काय म्हणायचं, ज्याच्यामध्ये धमक आहे, ज्याच्यामध्ये काम करून दाखवण्याची जिद्द आहे, क्षमता आहे, अशा व्यक्तीला पुढे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आपण ग्रामीण भागात म्हणतो ना, कोंबडा किती झाकायचा प्रयत्न केला तर ती खुराड्याखाली झाकला तरी पहाट झाली की आरवणारच, ते थांबणारच नाही. ते विचार करणार नाही की मी त्याच्यामध्ये मला खुराड्याखाली झाकलंय आणि त्या ठिकाणी कसं आरवायचं. असं तसं काही तरुण कार्यकर्त्यांचं आहे. मला सर्व जाती धर्माच्या तरुण कार्यकर्त्यांना सांगायचं की बाबांनो, काही घाबरू नका. कुणी याला धमक्या तर अशा किती जण येतात. हे काही कुणाची मक्तेदारी नाही, ही डेमोक्रेसी आहे, ही लोकशाही आहे. इथं गरीबाला पण स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि दुसऱ्याला पण स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे. मोठ्याला टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी, त्यांना एकच मत, आणि पिंपोड्याच्या परिसरातला शेवटचा माणूस तोय, त्यालाही एकच मत. श्री किमया घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलेली आहे. ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या भागातले प्रश्न सचिन पाटील हे चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतील. इथं स्टेजवर बसणारी सगळी मान्यवर हे त्या ठिकाणी तिथं त्यांना मदत त्या ठिकाणी करतील. त्याबद्दल ती मात्र शंका आपण मनामध्ये त्या बाबतीमध्ये आणू नका. इतर पण बरेच नीरा देवकर, बलकवणी, जोर कालवे, फलटण, कोरेगावला सिंचनाचा लाभ देण्याच्या संदर्भातलं काम, एकंदरीतच या सगळ्या गोष्टीच्या मध्ये मला विश्वास आहे सचिन पाटलांना तुम्ही ह्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची नेतृत्व करण्याची संधी दिली तर विकासाची घोडदौड त्या ठिकाणी सुरू होईल. त्याकरतासाठी फलटणकरांचा, कोरेगावकरांचा पाठिंबा, सहकार्य, बळ हे निश्चितपणे आमच्या सचिन पाटलाला मिळेल याची खात्री मी या निमित्तानं बाळगतो. अजिबात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार बाबांनो करू नका. त्यामध्ये एकंदरीतच पुढे जात असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या. नेतृत्वामध्ये धमक, ताकद असावी लागते. मी परवा साखरवाडीला सांगितलं, आम्ही सगळे एकत्र होतो, त्याच्यामुळे मला बोलायला काही मर्यादा होत्या, परंतु फलटणच्या नेतृत्वाच्या हातामध्ये साखर कारखाना आहे, ती चालवायला दिलाय. आवडायला कारखाना फलटणचा, नाव श्रीराम. श्रीराम पण म्हणत असेल, अरे माझं नाव दिलंय आणि जवाहरला चालवायला दिलाय. ती चालवत कोण? जवाहर. कारखाना कुठला? श्रीराम. आम्ही नदीच्या अलीकडे आमचे माळेगाव, सोमेश्वर कितीतरी भाव देतोय, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर मार्केट कमिटीची काय अवस्था आहे जाऊन बघा. दूध संघाची काय अवस्था फलटणच्या, जाऊन बघा. फलटणची एक बँक होती, मालोजी बँक, ती पण चालवायला दिली. ती कुणाला दिली? बुलढाणा चांडक म्हणून आहेत, ते अतिशय चांगल्या प्रकारचे बुलढाणा
हे चालवतात, ती संस्था चालवतात, त्यांना ती चालवायला दिली. खरेदी विक्री संघ आहे का नाही बघायला पाहिजे, शोधायला पाहिजे. ही सगळी अवस्था, मी जेवढ्या संस्थांची नावं घेतली त्या संस्था माझ्या बारामती तालुक्यातल्या येऊन बघा, नंबर 1च्या संस्था चालल्या. नंबर 1च्या. मी माझ्याकडे केलंय तेव्हा मी कोरेगावकरांना सांगायला आलो. मी माझं काही पुढारी येऊन अशा गप्पा गप्पा म्हणतात, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. अरे तुझ्या तालुक्यातलं काय चाललंय ती बघ ना. तुझी संस्था पार तिची राख रांगोळी चालली, आम्हाला तू त्या ठिकाणी सांगतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे सगळं आपल्याला दुरुस्त करावं लागेल. ते दुरुस्त करण्याच्या करता आपल्याला एकमेकाला साथ द्यावी लागेल, नाहीतर असेच दिवस त्या ठिकाणी निघून जातील. जसं आता माढा लोकसभा मतदारसंघ हा विकास कामाच्या बाबतीमध्ये नाही म्हटलं तर सेंट्रलच्या वंचित त्या ठिकाणी राहिला. कारण मी ज्या खासदारांना तुम्ही निवडून दिलंय मलाही माहिती आहे की त्यांना काही मर्यादा आहे. मर्यादा तुम्हाला अजून जसं जसं 6 महिनेच अजून घेतलेत, अजून बघा वर्षांनी कळेल तुम्हाला काय ते. तसं तुम्ही 15 वर्ष शिक्षकाला संधी दिली ना. दीपक शिक्षक आहे, आता 5 वर्ष शेतकऱ्याला संधी द्या. हे शेतकऱ्यांचं राज्य आहे. शेती प्रधान देश आहे आपला आणि आपण बहुतेक जण शेतकरी. मी शेतकरी आहे, इथं बसलेले सगळे शेतकरी आहे. शेतकरी ही आमची जात आहे. त्याच्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आता एकदा आपल्या बळीराजाला प्रतिनिधी द्या, आपल्या शेतकऱ्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. आणि एवढ्या माझ्या शेतकऱ्यांनी आणि माझ्या शेतकऱ्यांच्या माझ्या घरातल्या माय माऊलींनी माझ्या बहिणींनी ठरवलं तर कुणाचा घास नाही, घास घड्याळच मग निवडून येणार. पण ते तुमच्यावर आहे. नांदवड डॅम ते काट्याचे धरण, काट्याचंच ना योजना त्या ठिकाणी मागे आपण मंजूर केलेली आहे. मी खूप काही त्या ठिकाणी करून देईन, फक्त तिथल्या नेतृत्वाला पण काम करून घेण्याची आवड पाहिजे, तर मग त्या भागाचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि तशा पद्धतीनं पिंपोडेकरांनो, या माझ्या कोरेगावकरांनो, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, नांदवळवाल्यांना पण माझी विनंती आहे की आमचं मूळ नांदवळला आहे हे आम्ही विसरू शकत नाही. त्याच्यामुळे तिथल्या भागाला पण जो काही न्याय द्यायचा असेल तो उद्याच्याला सचिनला तुम्ही निवडून दिल्यानंतर तो न्याय देण्याच्या करता हा अजित पवार कुठं कमी पडणार नाही. हा अजितदादाचा वादा आहे, हा देखील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि आज मोठ्या संख्येने माझ्या दुपारच्या सभेला आपण इथं उपस्थित राहिला, कारण आता मला वडगाव शेरीची एक सभा आहे. पाण्याचाच प्रश्न सोडायचं सांगितलं ना, त्याने ऐकलंच नाही का काय कुणाला माहिती. पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता नेतृत्वात आणि दिलेल्या आमदाराच्या अंगात पाणी लागतं, मग पाण्याचा प्रश्न सुटतो. 15 वर्ष नेतृत्वात आणि निवडून दिलेल्या आमदाराच्या पाणी नव्हतं अंगात, त्याच्यावर पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आता पहा, ही 15 वर्ष आणि आमची 15 वर्ष, आमची 15 नाही, जाऊ दे 15 नको, 5च वर्ष. 5 वर्षामध्ये नाही बदल करून दाखवला तर नावाचा अजित पवार नाही. पण हे सगळं करताना तुमची साथ पाहिजे, माझ्या 27 गावांची साथ पाहिजे. वन साइड मतदान केलं पाहिजे. आता तुमच्या हातात आहे की ह्याचा फायदा उठवायचा का ये रे माझ्या मागल्या चालवायचं. नाही, माझं काम झालं, माझं नको, सचिनचं काम करा. माझं काम बारामतीकर करणार आहे. त्यामध्ये त्याच्यात माझी बुवा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या सगळ्याचा, इथला शेतीचा पाण्याचा, पिण्याचा पाण्याचा, कारण रणजित सिंह निंबाळकरांचा पण पाण्याच्या संदर्भातला भरपूर अभ्यास झालेला आहे आणि केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. राज्य सरकार पण उद्याच्या 23 तारखेला येणार. सगळीकडे वातावरण महायुतीचं पोषक अशा प्रकारचं झालेलं आहे. फक्त तुम्ही लोकसभेला जे काही केलं तसं